प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 4 सप्टेंबर 2024 बुधवार। देवदूत मजबूत आपण। मग पुन्हा एका मनुष्याच्या सारखेच मला स्पर्श केला आणि मला शक्ती दिली आणि तो म्हणाला, हे मनुष्य, मोठ्याने विश्वास ठेवू नकोस, पिऊ नको, तू शांती आगेस उभा राहा, होय मजबूत व्हा. म्हणून जेव्हा तो माझ्याशी बोलला तेव्हा मी त्याला बलगट केले आणि म्हणाला, तू मला बलगट केलेस, कारण तू मला बलगट केलेस. दानिएल 10 अध्याय 18-19 वचन. प्रोफेट डॅनियल 1 दिवसासाठी उपवास केला आणि त्यासाठी उत्सुकतेने प्रार्थना केलीपासून सुटकाही इस्रायलची कैदात शेवटल्या काळात काय होईल हे त्याला जाणून घ्यायचे होते आणि जेव्हा यरूशलेमचा अंत करण्याचे शेवटी येईल तेव्हा दानिएल थकले होते. म्हणून देवाने त्याला बल देण्यासाठी त्यांचे देवदूताला पाठवले. आम्ही जेव्हा प्रभू येतो तेव्हा आम्ही एक महान कुटुंब, एक बाग बनणे जिथे हजारो आणि 10,000 देवदूत, करूब, देवदूत आणि सेराफीम सर्वांनी आम्हाला उभे केले आणि आम्हाला निर्माण केले. देवदूताने दानिएलला किती प्रेमळ केले आहे ते बघा. म्हणून त्याने त्याला मानव मोठा प्रिय असे म्हटले आणि दानिएलला त्या शब्दांनी त्यावरील बलगट केले गेले. आपण उर्वरित श्लोकमध्ये वाचतो, दानिएलला बलगट झाला आणि देवदूताला म्हणाला, माझा प्रभू बोलू, कारण तू मला शक्ती दिलीस. एलिया एकदाच थकलेला झाला. त्याने प्रार्थना केली की तो मरेल आणि म्हणाला, हे पुरेसे आहे. आता प्रभू माझे जीवन द्या, कारण मी माझ्या पूर्वजांपेक्षा चांगले नाही. मग तो झाडाखाली झोपला आणि झोपला. पहिली राजा 19 अध्याय वचन 4 आणि 5. परमेश्वराने एलियाला त्रास दिला आणि त्याचे भय आणि अविश्वास त्याने ताबडतोब त्याचे देवदूत पाठविला. त्या देवदूताने त्याला उठविले आणि त्याला खायला दिले आणि त्याने दानिएलला उठविले आणि पुढे जायला सांगितले. प्रेषितांमध्ये अध्याय 12. जेव्हा पत्रेला राजा हेरोदने तुरुंगात टाकले तेव्हा देव त्यांची देवदूत पाठवितो. त्या देवदूत पत्रेला तो म्हणाला, स्वतः त्यांच्यासारखे आणि आपल्या सडल्यावर बांध. आणि म्हणून त्याने केले आणि तो त्याला म्हणाला, तुझी वस्त्र घाल आणि माझ्या मागे ये. प्रेषितांची कृत्ये 12 अध्याय 8 वचन. देवदूताने त्याला हेरोदाची स्वाधीन केले. पेत्राने देवाचे कामाला सामर्थ्यवानपणे बघण्यास सक्षम केले. कधीही विसरू नका की परमेश्वराने तुमच्यासाठी मनपूर्वक मनाने आज्ञा दिली आहे. इब्री लोकांस 1 अध्याय 14 वचन. जो आपल्या देवदूताने तुमच्या सर्व मागणी तुमचे रक्षण करील. ते तुला त्यांचे हातात घेऊन जातील, जेणेकरून तू आपल्या पायावर दगड मारणार नाहीस. तेव्हा देव मुले तुझ्याकडे आग, त्रास, दुःख आणि सैतान द्वारे आणले संघर्ष आपल्या स्वभावातले आपले डोळे देवदूतांना शोधू द्या. देवाची देह आपल्या घराच्या सभोवती चढतील आणि तलवारीने आपले रक्षण करतील. पुढील ध्यानासाठी वचन. लोक तारण पावसाची लोकांना सेवा देण्यासाठी पाठविले नाहीत काय? इब्री लोकांस 1 अध्याय 14 वचन. दिवसासाठी बायबल वचन. सकाळी स्तोत्र 143 अध्याय, 144 अध्याय, 145 अध्याय. संध्याकाळी 1 कोरिंथियर 14 अध्याय 21 वचन ते 40 वचन. धन्यवाद. वचन.